धुळे शहरातील देवपूर भागातील एकता नगर व परिसरातच्या माजी आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामे केले होते। आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी संदीप भाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार फारुख शाह यांचे नेतृत्व मान्य करून पक्ष प्रवेश करत आहे। यावेळी त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक सरफराज अन्सारी, संजू मामा आहरे, अजर सय्यद, प्यारेलाल दादा पिंजारी, फैसल अंसारी, इकबाल शाह, राइस मंसूरी, समीर खान व अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार डॉक्टर फारुख शाह साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कोणाचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। आज रोजी मी संदीप पाटील, मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हा प्रमुख, आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय फारुख शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे। प्रवेश करायचं कारण अजितदादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही। गेल्या 5 वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी, तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही आवाज दिला, जेव्हाही विनंती केली, बोलवलं, साहेबांनी होकार दिला। नाहीतर साधं नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे 8-8 दिवस प्रतीक्षा करावी लागते, परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूससुद्धा अगदी 15 मिनटं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं। आणि कुठेही जातीपातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही, जातपात कुठेही साहेबांनी ठेवलं नाही। विषय फक्त काम करायचं। बाकी ते मंदिर आहे, मस्जिद आहे का, गुरुद्वारा आहे का, चर्च आहे, हा साहेबांनी विषय पाहिला नाही। कारण की साहेब जेव्हा मी आमचं विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना, तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन जिंकून घेतलं। साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की इथं रोज पूजा होते का, रोज आरती होते का, रोज पोथी पुराण वाचलं जाते का, वास्तविक त्यांना काय घेणं देणं, पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास, शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट आहे। बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही। सर्वांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी आणि खरोखर 5 वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं। बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही, फक्त साहेबांनी जे काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधुतुल्य किशोर माळी, माझे काकासाहेब आहेत, रिटायर पोस्टमन आहेत, त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात। त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत, सर्व कोणी डॉक्टर, कोणी लॅब टेक्निशियन, काही युवक आहेत, सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार। प्रभाग 2मध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला, तुम्हाला तिकीट हवं आहे का? साहेब, मी तिकिटासाठी पक्षप्रवेश करत नाही आणि मला कुठलाही आमिष नाही, फक्त कार्य करायचं हाच माझा एक उद्देश आहे। सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार। माझा कार्याचा जो 5 वर्ष ह्युमन राईट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, साहेबांना तो लेखाजोखा मी दाखवला, तर साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हा प्रमुख या पदावरती काम सोपवणार आहेत आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार ही साहेबांना मी ग्वाही देतो।